अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबाबत गेल्या काही दिवसात अनेक चर्चांचं वादळ घोंगावतंय. छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चाही वाढल्यात. त्यातच छगन भुजबळ यांनी एबीपी माझाशी बोलताना अजित पवार आणि राष्ट्रवादीबाबत अत्यंत मोठं वक्तव्यही केलं. त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल आता राजकीय निरीक्षकांना पडलाय. पाहूयात भुजबळ एबीपी माझाशी नेमकं काय बोलले आणि त्यावरून चर्चेचं नवं वादळ कसं घोंगावतंय या स्पेशल रिपोर्टमधून. सरिता ताई, मी नाराज नाही. मी अजिबात नाराज नाही. आमच्या विरोधी पक्षात कुठल्याही नेत्याला भेटलेलो नाही. मी विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्याला भेटलो नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज आहेत. ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशा सगळ्या चर्चांना छगन भुजबळ यांनी एबीपी माझावर फुल स्टॉप दिला. मात्र तो फुल स्टॉप देताना एका नवीनच प्रश्नाला त्यांनी जन्म घातला. आता असं आहे ना, दादांबरोबर नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे. दादांबरोबर नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे. दादांबरोबर नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे. दादांसोबत नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे. छगन भुजबळांनी एबीपी माझावर उच्चारलेले हे तेच वाक्य आहे, ज्यावरून चर्चांचं वादळ पुन्हा घोंगावू लागलंय. पहा भुजबळ एबीपी माझा सोबत बोलताना काय म्हणाले. विधानसभेपर्यंत आपण आम्हाला दादांच्याच बरोबर दिसणार की कुठं माघारी परतायचा विचार आपल्या मनात आहे, आज जरी हे पाऊल घेतलं नसलं तरी? आता असं आहे ना, दादांबरोबर नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे. म्हणजे आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच राहणार विधानसभेपर्यंत असं समजायचं का? होय. धन्यवाद छगन भुजबळजी, आपण एबीपी माझावर आपली प्रतिक्रिया दिली. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात राष्ट्रवादी नावाचे दोन पक्ष आहेत. एकाचे प्रमुख अजित पवार आहेत तर दुसऱ्याचे शरद पवार. त्यापैकी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत असूनही छगन भुजबळ यांनी आपण दादांसोबत नसून राष्ट्रवादी सोबत असल्याचं वक्तव्य का केलं असावं, या प्रश्नाने अनेकांनी डोकं खाजवलंय. मात्र भुजबळांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधकांनी नवनवे कयास काढलेत. अनुभवी नेते आहेत, उद्या काय होणार आहे याचा काही प्रमाणात अंदाज त्यांना नक्कीच आलेला असेल. फक्त भुजबळ साहेबच पक्ष सोडतील असं मला वाटत नाही. त्यांच्याबरोबर अनेक नेते, त्याच्याच बरोबर अनेक आमदार पक्ष सोडतील. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही, झालेला नाही, होण्याची शक्यता नाही. त्यांच्या मनातली खचखच त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे मांडली पाहिजे. छगन भुजबळांच्या दादांसोबत नसल्याच्या आणि राष्ट्रवादी सोबत असल्याच्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता त्यांचे स्वपक्षीय आणि महायुतीचे नेते काय म्हणतायत तेही पहा. पक्षासोबत आहे म्हणजे याचा अर्थ काय? राष्ट्रीय अध्यक्षांसोबत आहेत, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढण्याची आपल्याला, मला असं वाटतं की आवश्यकता नाही. मला वाटतं दोघींचा अर्थ एकच आहे. दोघींचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कोण आहेत? अजितदादा आहेत. पण दादांसोबत नाही असं म्हणतात. म्हणजे भोपळा विळ्यावर पडला काय, विळा भोपळा मारला काय, असा हा विषय आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, म्हणजे अजितदादा सोबत आहे. छगन भुजबळ साहेबांना विचार लागेल की त्यांची नाराजी काय आहे, त्यांच्या भूमिका काय आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल मी माझं मत व्यक्त करणे योग्य होणार नाही. आधी लोकसभेच्या तिकिटावरून भुजबळांचं मैदानातून स्वतःहून बाहेर पडणं, त्यानंतर राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्याचं सांगणं आणि नंतर त्यावर स्पष्टीकरण देणं, या भुजबळांच्या भूमिकांचं सत्र सुरू असतानाच आपण दादांसोबत नसून राष्ट्रवादी सोबत असल्याचं एबीपी माझावर भुजबळांनी वक्तव्य करणं हा नेमका कशाचा ट्रेलर आहे याची चर्चा आता रंगली आहे. आणि भुजबळांच्या मनात नेमका कोणता राजकीय पिक्चर सुरू आहे याकडे गेल्या 2 ते 3 वर्षात प्रचंड मोठे राजकीय भूकंप पाहिलेल्या महाराष्ट्राचे डोळे लागले. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.